दादांचा मला सहवास लाभला तो मी माझं भाग्य समजतो. त्यांच्या सहवासात आलेला माणूस त्यांना सोडून परत कधीच गेला नाही आणि त्यांनी माणसामध्ये कधी भेदभाव कधी केला नाही. तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, राजकारणात कुठलाही कसाही असो, पण तो त्यांच्याबरोबर आला की नाही तर ते त्यांचाच होऊन जायचं आणि ते दादासाहेब त्यांना फार जवळ करायचे. आपल्याबरोबर आलेल्या माणसाला ते कधी विसरायचे नाही. ज्याने त्यांच्या कार्यामध्ये त्यांना मदत केली असेल त्यांना ते माहिती अगदी धावून जायचे त्या ठिकाणी. मदतीची नेहमी माहिती आठवण ठेवणारा असा माणूस होता. शिक्षण क्षेत्रात म्हणलं तर तो एक राजहंस होता जो आज नाहीसा झाला. दुःख आम्हालाही आहे त्याच्यामध्ये, नाही असं नाही, पण असा माणूस होणं शक्य नाही. ज्या गावामध्ये ह्या बावड्याची परिस्थिती पहिली काय होती, पण ह्या बावडा गावातल्या लोकांचं एक भाग्य होतं की त्यांचे जे गोठे वगैरे असायचे की नाही जनावरांचे, त्या गोठ्यांना सुद्धा माहिती आहे डी.वाय. साहेबांच्या मला भाव आला. जेव्हा त्यांची कॉलेजेस सुरू झाली मेडिकल इंजिनिअरिंग, तेव्हा बाहेरची विद्यार्थ्याची ते तिथं राहायला जायचे. त्यामुळे ह्या भागाचा पण विकास झाला. मग ते जिथं जाईल तिथं, मुंबईत तसंच झालं, पुण्यामध्ये झालं, नेपाळात थोडासा आपल्याला हे बसलं त्या ठिकाणी, ते यशस्वी आपण त्या ठिकाणी होऊ शकलो नाही. पण हा माणूस कधी कुठेही मिळतंय, कधी घाबरला नाही, कधी हे केलं नाही. एवढ्या केसेस होत्या त्या नेपाळच्या वेळेला, त्यांना म्हणजे त्यांनी सर्व की पळू करून सोडलं होतं. भारतात सर्व ठिकाणी त्यांच्या केसेस असायच्या. लोकांचा त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांनी तिथल्या लोकांनी त्याला माहिती घेराव घातलं होतं. हा माणूस शांतपणे अगदी खुर्ची टाकून त्याच्यामध्ये बसलेला होता. अतिशय स्थितप्रज्ञ असा माणूस. ठेवा नाही, काही नाही, हो म्हणजे झालेलं असं म्हटलं, आपण यातनं काहीतरी करूया असं असं नेहमीच सांगायचं. फक्त शिक्षण क्षेत्रच नाही तर इतरही क्षेत्रात त्यांनी हो, खरं म्हणजे पहिल्यांदा तो एक पैलवान गडी होता. अतिशय चांगली कुस्ती खेळायची तो. व्यायाम वगैरे सराव चांगला असायचा. त्यामुळे पैलवान सगळे माहिती त्यांना जवळचे असायचे. त्यांना खूप आवड होती ती. दुसरी आवड होती त्याची पंढरीची. त्याचं कारण म्हणजे त्यांचे वडील आणि घरात असणारे माहिती वारकरी पंथाचा होता. त्यामुळे त्यांना त्याच्याकडेही ओढा होता. म्हणजे शिक्षण क्षेत्रात होते, समाजकारणात होते, शैक्षणिक क्षेत्रात झाले ते, राजकारण तर त्यांनी अगदी मनोभावे केलं. लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कधीच त्याला प्रत्युत्तर केलं नाहीये. बरं, जे त्यांचे शत्रू होते ते त्यांचे मित्र झाले नव्हते. असा राजकारण एक माणूस होता. त्यांचा देवावर अत्यंत विश्वास होता. त्यामुळे साधू संत त्यांच्यामध्ये त्यांचा नेहमी वावर असायचा आणि ते लोक सगळे त्यांना फार प्रेमाने जवळ करायचे. डी.वाय. साहेब हे आमचे जुने संबंधित होते. पूर्वी ज्यावेळेला ते विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणुकीला उभे राहिले होते त्यावेळेला आम्ही त्यांचा प्रचार करण्यासाठी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून त्या भागामध्ये कडोली परिसरामध्ये आम्ही फिरत होतो. खरं म्हणजे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. डी.वाय. साहेबांचं कर्तृत्व हे महान कर्तृत्व आहे. एक महान नेता, त्यांनी सगळं वैभव जे उभा केलेलं आहे ते सगळं शून्यातून उभा केलेलं आहे. डी.वाय. साहेब हे कर्तृत्वान शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलं. त्यांनी निर्णय ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी हात घातला त्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात तो पराक्रम करून दाखवण्याचं काम डी.वाय. साहेबांनी केलेलं आहे. मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये मला खरोखर अभिमान वाटतो. मी ज्या वेळेला लातूरला खासदार झालो त्यावेळेला मला डी.वाय. साहेबांचा फोन आला. मला म्हणजे जयवंतराव जेवायला या, आणि मी तारीख दिलेली होती जेवायची, परंतु असा माणूस मी बघितलेला नाही. ज्या दिवशी मी तारीख दिलेली होती त्या तारखेला मला नाईलाजानं मुंबईला मिटिंगला जावं लागलं. परंतु दुसऱ्या दिवशी मला डी.वाय. साहेबांचा फोन आला, अहो तुम्ही माझ्याकडे काल येणार होता. म्हणजे एवढं लक्षात ठेवणारा माणूस. मी नंतर दुसऱ्या दिवशी परत आलो आणि आल्यानंतर मुद्दाम साहेबांनी मला या त्यांच्या बंगल्यामध्ये जेवायला बोलवलं. आम्ही दोघं जेवायला बसलो. म्हणजे हा महत्त्वाचा विषय होता की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी लक्षात ठेवून त्यावेळेला जेवायला बोलून घेतलं आणि जेवायला दिलं, माझ्याबरोबर जेवायला बसले. मी पहिल्यापासून त्यांना ओळखत होतो.
मी 50-60 वर्ष राजकारणामध्ये आहे. या 50-60 वर्ष राजकारणामध्ये त्यांनी एक निवडणूक लढवली विधानसभेची, परंतु त्यांच्या लक्षात आलं की पुढच्या काळामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी निर्माण करायला पाहिजे, म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भाग घेतला आणि निरनिराळ्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या याच्यामध्ये त्यांनी ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं. राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांची ज्यावेळेला निवड झाली त्यावेळेलासुद्धा राज्यपाल म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम त्या भागामध्ये केलं आणि त्यांनी आपलं नावलौकिक केलेलं आहे. स्वतःच्या कर्तृत्वानं आणि स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी आपलं मोठेपण यांनी सिद्ध केलेलं आहे. असा अशी मोठी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे. मी त्यांचं जे कुटुंब आहे, बंटी पाटील साहेब असतील किंवा संजय पाटील असतील किंवा त्यांचे बाकीचे जे बंधू असतील, या सगळ्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. मी त्यांना आज जाऊन त्यांच्या हार घातलेला आहे आणि आता मी त्यांना परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो.